आज करते चटपटीत आंबट गोड टोमॅटोचा सार। अर्धा किलो लाल पिकलेले मस्त टोमॅटो मोठे मोठे चिरून घेतलेत, एक मीडियम साईज कांदा, 4-5 लसणीची पाकळ्या, थोडंसं आलं आणि 3-4 मिरच्या, ही अर्धी कवड नारळाची किसून घेतले, 2 छोटे चमचे धणे घेतलेत आणि पाव चमचा काळी मिरी। थोड्याशा तेलावर हे एक एक करून सगळे जिन्नस आपल्याला परतून घ्यायचे। त्याच्यामुळे ना आपल्या साराला खूप छान अशी टेस्ट येते। अगदी आपल्याला एक 4 ते 5 मिनिटासाठी हे सगळे जिन्नस परतून घ्यायचे। मसाल्याच्या आधी टाकलेले, नंतर खोबरं घालणार आहे आणि सर्वात शेवटी टोमॅटो घालायचे आणि हे थोडं मऊ झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये छान मस्त बारीक वाटून घ्यायचे। तर हे आपलं वाटण तयार आहे। आता आपण देऊया फोडणी। फोडणीसाठी मी एक चमचा जिरं घेतलेलं आहे, जिरं थोडं जास्त घ्यायचं आहे आणि मोहरी पण घ्यायची एक पाऊण चमचा आणि हे सगळं आता मी ड्राय रोस्ट करते। जिरं थोडं ड्राय रोस्ट केल्याने त्याचा जो वास आहे ना तो पदार्थामध्ये चांगल्या प्रकारे उतरतो। आणि याच्यावर आता आपल्याला घालायचं आहे साजूक तूप, 2 चमचे साजूक तूप घालते। साजूक तुपामुळे हा सार खूप टेस्टी होतो। आणि नंतर जे तयार वाटण आहे ना ते आपण ह्याच्यात घालायचं, त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि जशी आपल्याला साराची कन्सिस्टन्सी हवी तसं पाणी ह्याच्यात घालायचं। हे बघा, हा सार खूप पातळ पण नाही करायचा आणि फार घट्ट पण नाही करायचा। आता याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि थोडी साखर पण घालायची। आंबट गोड तिखट असा हा सार खूप छान लागतो। एक उकळी आणायची, उकळी आल्यानंतर 2 मिनटं फक्त आपल्याला शिजवायचं आणि नंतर गॅस बंद करायचा। हा बघा, गरमागरम भात आणि हा त्याच्यावर असा गरमागरम आंबट गोड टेम्पटिंग असा टोमॅटोचा सार। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।